आ दे रे आ हरे राम कृष्ण हरि हरि जय जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम जय जय राम हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम हरि 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 जय जय राम सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवर कटावरी ठेवून या वरी ठेवोनी तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हे मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवण घंटी कौस्तुभ मणी विराज घंटी कौस्तुभ मणी विराजित घंटी कौस्तुभ मणी विराजित हरि तुळसी हार गळा कासे पितांबर 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 हेचे ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 तुका 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 म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने आवडीने तुळसी हार गळा कासे पिता
तुळसी हार गळा कसे पीतांबर पाहिणा श्रीमुख आवरीने पाहिणा श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार 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 कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि रे राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम जय राम जय राम जय जय राम जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम जय राम हरे जय राम जय राम जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले व साधनी साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा साधनी सुख झाले साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा
परवा माधव परवा सोहा माधव परवा परवा विठ्ठल परवा हो तुहा विठ्ठल परवा तोहा तोहा माधव परवा तुहा तुहा विठ्ठल सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा परवा विठ्ठल परवा परवा विठ्ठल परवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल सर्व सुखाचे आगरू आगरू सर्व सुखाचे आगरू सर्व सुखाचे आगरू सर्व सुखाचे आगरू बाप रखुमा देवी वरू रखुमा देवी वरू देवी वरू विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बाबल कुमादेवी वरू बाबल कुमादेवी वरू तुहा विठ्ठल परवा विठ्ठल परवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा परवा विठ्ठल परवा परवा तुहा माधव जय राम जय राम जय राम जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम जय राम हरी जय राम जय राम हरी राम जय राम राम कृष्ण हरी जय राम सर्वभूती पाहे एक वासुदेव सर्वाभूती पाह्य एक वासुदेव सर्वभूती पाहे एक वासुदेव सर्वाभूती पाह्य एक वासुदेव सोनिया ठाव अहंतेचा सोनिया ठाव अहंतेचा
सर्वाभूती पाहे कवासु सर्वाभूती पाहे एक वासुदेव सोनिया ठाव अहंतेचा सोनिया ठाव अहंतेचा सोनिया ठाव अहंतेचा ओची संत साधू ओळखावा ओची संत साधू ओळखावा ओची संत साधू ओळखावा ओची संत साधू ओळखावा हे रते आई का मायाबद्ध रती आई का मायाबद्ध रती आई का मायाबद्ध देखील या धन मृत्यू के समान देखील या धन मृत्यू के समान येथे या धनवती के समान नवविधा रत्न जैसे धोंडे नवविधा ऐसे नवविधा ओची संत साधू ओळखावा ओची संत साधू ओळखावा ओची संत साधू ओळखावा ओची संत साधू ओळखावा हे रते आई का मायाबद्ध रती आई का मायाबद्ध रती आई का काम क्रोध दोघे घातले बाहेर 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 शांती क्षमा घरी राबवित शांती क्षमा हरी राबवित शांती क्षमा हरी राबवित ओची संत साधू ओळखावा ओची संत साधू ओळखावा ओची संत साधू ओळखावा ओची संत साधू ओळखावा हे रते आई का मायाबद्ध हे रती आई का मायाबद्ध हे रती आई का मायाबद्ध नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे नामा म्हणे नाम गोविंदाचे नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे विसंबिना त्याचे क्षण विसंबेना त्याच क्षण विसंबेना त्याच क्षण तोची संत साधू ओळखावा संत साधू ओळखावा तोची संत साधू ओळखावा तोची संत साधू ओळखावा ये रते ऐका माया हे रती आई का मायाबद्ध विठोबार जय जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार ताली वाजवा ताली वाजवा सर्वभूती पाहे सर्वभूती पाहे एक वासुदेव सर्वभूती पाहे सर्वभूती पाहे 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 सर्वभूती पाहे पाहे
भूती पाहे सर्वभूती पाहे एक वासुदेव सर्वभूती पाहे सर्वभूती पाहे सर्वभूती पाहे सर्वभूती पा सर्वभूती पाहे 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 पाहे एक वासुदेव वासुदेव सर्वभूती पाहे सर्वभूती पाहे सर्वभूती पाहे सर्वभूती पाहे सर्वभूती पाहे 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 एक वासुदेव सर्वभूती पाहे पाहे एक वासुदेव तुम्हें दिखाव भाव अहंतेचा उठून येठाव अहंतेचा पुस्तोनिया ठाव अहंतेचा अति साधू संत संत साधू ओळखावनिका होती संत साधू ओसोनिया ठाव अहंतेचा पुसोनिया ठाव अहंतेचा तोची संत साधू 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 तोची संत साधू साधू ओळखावा निका 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 तोची संत साधू ओळखावा निका हेरते आहे का माया 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 बद्ध हेरते आई का माया माया बद्ध माया 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 बद्ध हेरते आई का माया बद्ध माया माया हेरती आई का हेरती माया बद्ध माया माया हेरती आई माया बद्ध हेरती आई का माया
बधतोती संत साधू साधू तोचे संत साधू ओळखावानिका तोची संत साधू तोचे संत साधू साधू हेरते ऐका मायाबद्ध 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 हेरते ऐका हेरते ऐका हेरते ऐका मायाबद्ध हेरते ऐका हेरते ऐका 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 मायाबद्ध हेरते ऐका मायाबद्ध हेरते हेरते ऐका मायाबद्ध ऐका मायाबद्ध ऐका मायाबद्ध हेरते ऐका हेरते ऐका हेरते ऐका मायाबद्ध हेरते ऐका ऐका हेरते ऐका माया हेरते ऐका ऐका माया हेरते हेरते ऐका ऐका माया हेरते हेरते ऐका मायाबद्ध ऐका मायाबद्ध ऐका मायाबद्ध माया माया मायाबद्ध हेरते ऐका माया 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 मायाबद्ध माया माया मायाबद्ध हेरते ऐका मायाबद्ध हेरते ऐका मायाबद्ध हेरते ऐका मायाबद्ध तोची संत साधू साधू तोची संत साधू साधू ओळखावानी तोची संत साधू तोची संत साधू तोची संत साधू ओळखावानी का निका निका ताली वाजवा प्रेमाने भजन करा सगळे म्हणा
विठाला 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 सर्वाभूती पाहे कवासुदेव, सर्वाभूती पाहे कवासुदेव, पुसोनिया ठाव अहंतेचा, तोची संत साधू ओळखावा निकायर ते ऐका मायाबद्ध, देखिल्या धन मृत्युके समान, नवविधा रत्न जैसे धोंडे, तोची संत साधू ओळखावा निका इरते ऐका मायाबद्ध, काम क्रोध दोघे घातले बाहेरी, शांती क्षमा घरी राबवीत, तोची संत साधू ओळखावा निका इरते ऐका मायाबद्ध, काम क्रोध दोघे घातले बाहेरी, शांती क्षमा घरी राबवीत, तोची संत साधू ओळखावा निका इरते ऐका मायाबद्ध, नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे, नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे, विसंबेना त्याचे क्षण मात्र, तोची संत साधू ओळखावा निका इरते ऐका मायाबद्ध, विठ्ठल 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 सर्वाभूती पाहे कवासुदेव, पुसुन्या ठाव अहंतेचा, तोची संत साधू ओळखावा निका इरते ऐका मायाबद्ध, जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ, मस्तक हे पायावरिया, वार करी संतांचा, वार करी संतांच्या,
संतांच्या हरी मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या वार करी संतांच्या आवार करी संतांच्या मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या सर्वाभूती पाहि वासुदेव पुसोन्या ठाव अहंतेचा तोची संत साधू ओळखावा निका हेरती ऐका मायाबद्ध चिंतनासाठी निवडलेला अभंग पांडुरंगाचे लाडके प्रेमळ भक्त श्री संत नामदेव महाराज यांचा पाचरणाचा संतांची लक्षणं सांगणारा अभंग आहे. विठ्ठला विठाला 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 नामदेवराय सांगतात सगळ्या ठिकाणी देव दिसतो त्यांना संत म्हणावं अभंगाच्या पहिल्या चरणाचा अर्थ आहे. जे माया नदी तरुण गेले त्यांना संत म्हणावं अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा अर्थ आहे. ज्यांना धन दगडाप्रमाणे वाटतं त्यांना संत म्हणत जावं अभंगाच्या तिसऱ्या चरणाचा अर्थ आहे. ज्यांनी काम क्रोध विकारांना बाहेर घातलं त्यांना संत म्हणावं अभंगाच्या चौथ्या चरणाचा अर्थ आहे. जे सतत परमात्म्याचं नामचिंतन करतायत त्यांना संत म्हणावं अभंगाच्या पाचव्या चरणाचा अर्थ आहे. विठ्ठला पाचही चरणाचा सरळ सरळ अर्थ सांगितलं. कीर्तन उगं थोडा वेळ करायचे 10-5 मिनिटं बर. पुन्हा एकदा सांगू सांगायला आलो ना आता. ज्यांना सगळ्या ठिकाणी देव दिसतो ते संत पहिलं चरण आहे. माया नदी तरुण गेले ते संत दुसरं चरण आहे. धन दगडाप्रमाणे वाटतं ते संत तिसरं चरण आहे. विकारांना बाहेर घातलं ते संत चौथं चरण आहे. सतत परमात्म्याचं नामचिंतन करतात ते संत पाचवं चरण आहे. पुन्हा सांगू काय झालं ठळक बातम्या. घड्याळ पाहायचं नाही जांभळी द्यायची नाही. ज्यावेळेला संपला असेल त्यावेळेला 9:15 बरं का. उगाच आळसल्यासारखं बसायचं नाही. उगं घरचं टेन्शन इथं आणायचं नाही. फ्रेश राहायचं कीर्तनामध्ये. विठ्ठला विठ्ठला अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा गेले अनेक वर्षापासून श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा वैकुंठ गमन सोहळा बीजेनिमित्त गेली 53 वर्ष म्हणजे 52 वर्ष झाले. त्या वर्षी 53व वर्ष. 17 दिवसाचा उत्सव आहे ना. निमा अधिक महिना म्हटलं तरी काय वावगं ठरणार आहे बरं. 11व्या दिवसाची सेवा श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज बीज उत्सव मंडळ त्यांनी माझ्याकडे दिली आहे. जसं बोलता येईल तसं श्री गुरु कृपेनं बोलण्याचा प्रयत्न करेल. कीर्तनाला गायनाचार्य मृदंगाचार्य ही आमच्याच मुकुंदराज संस्थांचे विद्यार्थी आहेत बरं का. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक. तुम्ही श्रोते मंडळी पुरुष मंडळी माता भगिनी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि अभंगाकडे वळूया. विठ्ठला ज्यांच्या प्रेरणेनं गेली 52 वर्षे हा उत्सव साजरा झाला ते गुरुनाम गुरु जोग महाराजांचे शिष्य मामासाहेब दांडेकर. 2 मिनिटं बोलतो. ज्या जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था केली त्या जोग महाराजांचे 4 शिष्य पटमुख्य 4 शिष्य आहेत. महाराष्ट्रामध्ये ज्यांनी वारकरी संप्रदाय वाढवला ना ते गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज हे नंबर 1चे शिष्य आहेत.
मामासाहेब 2 नंबरचे शिष्य आहेत, लक्ष्मण महाराज इगतपुरीकर 3 नंबरचे शिष्य आहेत आणि मारुतीबा गुरव हे 4 नंबरचे शिष्य आहेत बर. पण मी म्हणत असतो वारकरी संप्रदायामध्ये जोग महाराजांच्या परंपरेमध्ये पांढऱ्या कपड्यातला संन्यासी जर कोण पाहायचं असेल ते मामासाहेब दांडेकर बर. विठ्ठला आणि जोग महाराज म्हणजे वारकरी संप्रदायामधले सिंह होते. सगळं चरित्र सांगत बसत नाही मला, अभंगावर चिंतन करायचं. किती वैराग्य संपन्न होते जोग महाराज. जर वेळ मिळाला तर पुढे बोलेल मी. चला 11व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली आहे. अभंग नामदेव महाराजांचा. या अभंगाद्वारे नामदेवराय सांगतात, अरे ज्यांना सगळ्या ठिकाणी देव दिसतो त्यांना संत म्हणावं. माझं चिंतन आहे आपल्याला या कातड्याच्या डोळ्यानं देव दिसत नाहीये. आपल्याला जर सगळ्या ठिकाणी देव दिसायचा असेल ना मनोज भैया, तर अगोदर आपण उंच पदावर उभा राहावं लागतं. देव पाहो 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 देव पाहो. उंच ठाई उभे राहो, 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 उंच ठाई उभे राहो. देव पाहो देव पाहो, उंच ठाई उभे राहो, उंच ठाई उभे राहो, उंच ठाई उभे राहो. देव पाहो देव पाहो, उंच ठाई उभे राहो, उंच ठाई उभे राहो, उंच ठाई उभे राहो. अरे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आपल्या सगळ्या ठिकाणी देव दिसावा असं वाटत असेल तर उंच पदावर गेलं पाहिजे. नाही नाही, याच्या पुढे बोलू का तुम्हाला? अगोदर आपण देव झालं पाहिजे. होईलांगे देव झाला जो आपण, होईलांगे देव झाला जो आपण, देव झाला तो आपण, दयाची हे जन अवघे आपल्याला सगळ्या ठिकाणी देव दिसावा असं वाटत असल तर अगोदर आपण देव झालं पाहिजे. आपलं चिंतन काय आहे? सर्वाभूती आहे. तुम्ही सोपं म्हटलं तर सोपं सांगल, अवघड म्हटलं तर अवघड सांगल बर का. बरं थोडं अवघडही सांगून जात, कारण तुम्ही श्रोते बरेच दिवसापासून ऐकत ना, तुम्ही आहे की नाही. आपण जर गीतेमध्ये प्रवेश केला ना, भगवान परमात्म्यानं ज्या वेळेला अर्जुनाला विश्वरूप दाखवलं, चंबड्याच्या डोळ्यानं अर्जुनाला कृष्ण दिसला. गीतेसारखा महान ग्रंथ भगवान परमात्मा सांगताय. चला बसल्या बसल्या काढा, उग चला काढा गीतेचा 2रा अध्याय काढा, 11वा श्लोक. श्री भगवान वाच अशोचानन वशोचस्त्वं प्रज्ञावादंश भाषिषे गतासु न गतासुश्च. थोडा अवघड सांगतो मग सोपं. नानो शोचन्ति पंडिता. भगवान परमात्म्यानं अर्जुनाला गीतेच्या 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून ज्ञान सांगायला सुरुवात केली. कारण हे कीर्तन आहे ना मनोज भाई, बरं का, हे कीर्तन मामासाहेब कीर्तन ऐकत असतील वैकुंठात. बरं धन्यवाद देतो तुमच्या कमिटीला. बरं पवित्र परंपरा राखून ठेवली आणि ज्यांनी आजपर्यंत व्यासपीठ चालवलं. केळकर गुरुजी.
मला आता ऐकायला असं मिळालं की केळकर गुरुजी देखील निस्पृह जीवन जगले म्हण बर का. संसाराच्या नावे घालोनिया शून्य, संसाराच्या नावे घालून या वाढत हा पुण्य धर्म केला, वाढत हा पुण्य धर्म केला, वाढत हा पुण्य धर्म केला. त्यांच्या पंचरणी नतमस्तक श्री संताची माथा चरणावरी. ज्ञानेश्वरी वाचा. उगाची माता ठेवी चरणी हेची भले. मामासाहेबांना जो परमार्थ केला, केळकर गुरुजींनी जो परमार्थ केला, त्या मार्गाने जायचं आपण. वेद मार्गे मुनी गेले याची मार्गी चालिलो, वेद मार्गे मुनी गेले याची मार्गी चालिलो. कीर्तन आहे तुम्हाला विभू. मार्ग दावून गेले. बस बस. काय सांगत होतो मी? भगवान परमात्मा गीतेचं चिंतन सांगतायत भगवान अर्जुनाला. अर्जुना, आजपर्यंत मी गुह्य जवळचं ज्ञान मी माझ्या आईला सांगितलं नाही. थोडा अवघड बोलतोय आपण. मी माझ्या आईला बोललो नाही, मी माझ्या वडिलांना बोललो नाही, मी माझ्या भावाला बोललो नाही. अरे 24 तास पायाची सेवा करणारी लक्ष्मी आहे अर्जुना, त्या लक्ष्मीला सुद्धा मी ज्ञान सांगितलं. चला 4थ्या मध्ये. जे न संगेची पितिया वसुदेवासी, माता देवकीशी, बंधू बळीभद्रेशी, ते गुह्य अर्जुनेशी बोल. राजविद्या राजगुह्यम. थोडं भागवतात जाऊया. अरे भगवान परमात्मा सांगतात अर्जुना, मी हे ज्ञान मी वसुदेवाला सांगितलं नाही. ज्ञान सांगणारा परमात्मा चमड्याच्या डोळ्यानं दिसत नाही, हे चिंतन आहे आपला. अरे मला जिनं जन्म दिला ते देवकीला सांगत. एक वेळेचा प्रसंग आहे. नारद महर्षी फिरत 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 वसुदेवाकडे आलेले आहेत. नारद यायच्या अगोदर सारखं म्हणावं कृष्ण परमात्म्याला वसुदेवानं, कृष्णा ब्रह्म कशाला म्हणतात सांग ना मला. ब्रह्म कशाला म्हणावं, माया कशाला म्हणावं, जगत कशाला म्हणावं, पाप कशाला म्हणावं, पुण्य कशाला म्हणावं, कर्म कशाला म्हणावं. ब्रह्म सांगणं मला, माया सांगणं मला. कृष्णानं म्हणायचं बाबा मने मी बालक तुझेच. कृष्णानं म्हणायचं बाबा व्यवहारामध्ये बापानं मुलाला व्यवहार शिकवाव का मुलानं बापाला. नाताच्या घरची उलटी खून. म्हणे मी बालक तुझेच की म्हणायचं बाहेर खेळायला जायचं. मी तुमचा मुलगा म्हणायचं बाहेर खेळायला जायचं नाही. ज्ञान सांगितलं. नारदा ज्या वेळेला फिरत आलेत वसुदेवाकडं, त्यावेळेला वसुदेवानं घाली या संताशी आसने श्री संताची माथा चरण. नारद महर्षी आल्याबरोबर वसुदेव कागाळे सांगतायत कृष्णाची नारदाला, नारदा तो कृष्ण परमात्मा माझ्या पोटी जन्माला यावा म्हणून मी कितीतरी वर्षाची साधना केली. देव फुकट येत नाही कोणाच्या बी पोटाला. निवृत्ती ज्ञानदेव चोपान मुक्ताई बोलणारे असे संत कोणाच्याही पोटाला येत नाहीत. निवृत्ती ज्ञानोबाराय पोटाला येण्यासाठी कुस रुक्मिणी मातेची बोल असावी लागते. मी रात्री बोललो भंडाऱ्या डोंगरावर कीर्तनात, माझे जगद्गुरु तुकोबाराय जन्माला अवताराला येण्यासाठी कुस माझ्या कनकाई मातेची लागती. म्हण विठ्ठला 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 वसुदेवानं नारदापाशी सांगितलं, नारदा इतकी साधना केली पण काही उपयोग झाला नाही. भागवतातली ओवी ऐका. पूर्वी मी आराधिले देवराया, ते भजन ममता गेले वाया, प्रभविलो लोभ माया, पुत्र स्नेहा लागोनी. भगवान परमात्मा सांगतायत तुमचा बालक आहे. परमात्मा बोलतो अर्जुना, अरे मी माझ्या आई वडिलांना ज्ञान सांगितलं. 24 तास माझ्या पायाची सेवा करणारी लक्ष्मी आहे पण तिला सांगितलं नाही. आपले गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज म्हणायचे, मनातली गुह्य गोष्ट माणूस कुणालाच सांगत नाही
पण आपल्या पत्नीला सांगितल्याशिवाय सोडून बोलायलो बरं यायचं ना मला कधी मध्ये पुन्हा आता. कारण गुह्य गोष्ट कुणाला बोलत जावी तुकोबाराय सांगतात, गुज बोलावे संतापाशी पत्नी राखावी जैशी दाशी. विठ्ठला विठ्ठला जवळचं गुह्य ज्ञान परमात्मा दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून सांगता सांगता लक्ष द्या. 3ऱ्या 4थ्या 5व्या अध्यायामध्ये कर्म सांगितलं, 6व्या अध्यायामध्ये योग सांगितला, 7व्या अध्यायामध्ये माया नदीचं वर्णन सांगितलं, 8व्या अध्यायामध्ये किंतत ब्रह्म किंमध्यात्म सांगितलं, 9व्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्य योग होणार, 10व्या अध्यायात 10व्या अध्यायामध्ये विभूती योग सांगितला, 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन सांगितलं, 12व्या अध्यायामध्ये भक्ताची लक्षणं सांगितली, 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञाचा विचार सांगितला, 14व्या अध्यायामध्ये 3 गुणाचं वर्णन केलं, 15व्या अध्यायामध्ये संसार वृक्षाचं वर्णन केलं, 16व्या अध्यायामध्ये 26 गुणाचं वर्णन, राजविद्या राहिलेला मागचा श्लोक विषय अभयम सत्व संशुद्ध हे विषय पूर्ण केला. 17व्या अध्यायामध्ये 3 प्रकारची सेवा, 3 प्रकारचा आहार, 3 प्रकारची श्रद्धा सांगितली. 18वा अध्याय म्हणजे ज्ञानोबारायची ओवी, हा 18वा अध्याय होय. हे काही अध्यायी गीताचे आहे, सांगितली ना सगळी गीता. काय पाहता माझ्याकडे तुम्ही? 700 श्लोक अवघड सांगायलोय, पुन्हा बोलू आपण कथा भाग. 700 श्लोक अध्याय 18चे लेख परिदेव बोलिले एक तुझे नाही, एक म्हणजे ज्ञान. 10व्या अध्यायामध्ये विभूती सांगतायत परमात्मा, ठळक 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 सांगायला मुख्य विभूती सांगतायत. परमात्मा म्हणतात, हे अर्जुना, अरे मी झाडामध्ये कोण आहे सांगू का तुला, सागरामध्ये कोण आहे सांगू का तुला, पक्षामध्ये कोण आहे सांगू का तुला, सर्पामध्ये कोण आहे सांगू का तुला, महिन्यामध्ये कोण आहे सांगू का तुला, क्षत्रियामध्ये कोण आहे सांगू का तुला, अवतारामध्ये कोण आहे सांगू का तुला. चला बोला. अश्वत्थ सर्व रक्षानाम, अर्जुना पिंपुळ ही माझी विभूती, वासुकी सर्पानाम, वासुकी नावाचा सर्प ही माझी विभूती आहे. अर्जुना पाचामध्ये अर्जुना तू माझी विभूती आहे. सगळ्या अवतारामध्ये रामशस्त्र व्रतांवरहा प्रभू रामचंद्र ही माझी विभूती आहे. पासांना मार्गशीर्षोहम, मार्गशीर्ष महिना ही माझी विभूती आहे. असं सांगता 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 परमात्म्याला वाटलं मी विभूती सांगतोय, अर्जुन ऐकतोय, देव केवढा आहे कुणास ठाऊक. मी रात्रीच्या कीर्तनात बोललो, एवढा प्रभू भावे. एवढा म्हणजे किती आहे? जगद्गुरु तुकोबाराय एवढा या शब्दानं व्याप्ती सांगतायत. पण किती बी मोठा परमात्मा असू द्या, तुम्हाला माहिती पुढं तेने संपुष्टी होय भक्ती केला. एवढा मोठा परमात्मा ज्यावेळेला विभूती सांगतो त्यावेळेला अर्जुनानं सांगितले, देवा अरे तू आहेस तरी केवढा, किती मोठा आहेस, दाखव ना मला. म्हणण्याच्या अगोदरच परमात्म्यानं विश्वरूप प्रगट केलं. माझं चिंतन आहे, चंबड्याच्या डोळ्यानं देव दिसत नाही. एवढ्या विभूती सांगितल्या. अर्जुनाला वाटलं देव केवढा, कारण आपल्याला माहिती होय भक्ती केला भक्त म्हणतील तसा देव होतो. देव म्हटलं ना, तुकाराम महाराज म्हटले, देवा आम्हासाठी डुकर हो, सुकर हो, आम्हासाठी अवतार मासा हो म्हटलं तरी देव होत बस. आणि एवढा मोठा परमात्मा वाटल्याबरोबर लक्ष द्या माझ्याकडं, परमात्म्यानं विश्वरूप प्रगट केलं. बस काय रूप प्रगट केलं सांगू का गीतेतच तुम्हाला. पश्चिमे पार्थ रूपानी शतशौथ सहस्रशः नाना विधानी दिव्यानी नाना वर्णा कृतीनिच. एवढं रूप विश्व प्रगट केलं. आणि प्रगट केलं तरी अर्जुन म्हणतो, देवा दाखव ना मला विश्वरूप तू किती मोठा झाला, देवा दाखव ना तू मला विश्वरूप किती मोठा झाला. देवानं सांगितले, वेड्या अर्जुना, अरे कधीच तुला विश्वरूप दाखवलं. ज्ञानेश्वरी वाचा, कृष्णा ते म्हणे अवधारिले आपण विश्वरूप मज धावी. काय बोल चिंतन आहे. अर्धी ओवी पुन्हा सांगणार आहे मी तुम्हाला. ते नवल म्हणून बिहाले चित्त माझे. अर्जुन म्हणतो देवा विश्वरूप दाखव. परमात्मा म्हटले, अरे अवघड सांगायला ना तुम्हाला भ्या.
अरे कधीच विश्वरूप दाखवलं, कधीच दाखवलं म्हटल्याबरोबर अर्जुनाला राग आला. त्या तांबड्याच्या डोळ्यानं दिसना ना देव. अर्जुनाला राग आल्याबरोबर माऊलीने ओवी लिहिली. अर्जुन म्हणतो, ए कृष्णा, आंधळ्या पुढे आरसा. उदाहरण दिलं ज्ञानराजे. बहिऱ्या पुढे ऋषिकेशा गाणीव कर. आंधळ्याला आरशाचा उपयोग आहे का? मनोज भाई, तुझ्यासारखा मोठा गायक आणला, पण कोणाच्या पुढं? ज्याच्या कानाजवळ तोफ वाजवली आवाजात. आंधळ्या पुढे ऋषिकेशा गाणीव. जसं आंधळ्याला आरशाचा उपयोग नाही, बहिऱ्याला गायनाचा उपयोग नाही, तसं जोपर्यंत दिव्य दृष्टी परमात्मा देत नाही तोपर्यंत परमात्मा दिसत नाही. पण नामदेवराय सांगतात, पाय हे एक वासुदेव. सोपं सांगतो, भजन करा. विठ्ठला 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 आता अगदी सोपं सांगतो, पण ज्यांचा अभंग घेतला त्यांना तरी माहिती का सगळ्या ठिकाणी देव आहे म्हणून? आता ज्यांचा अभंग घेतला त्यांचा अधिकार सामान्य नाही. नामदेवा हाती दूध प्याला, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. किती अधिकार आहे बर काय का नाही. सण दिवाळीचा आला नामा रामुळा नामा रामुळा गेला रामुळा सण दिवाळीचा आला नामा रामुळासी गेला नामा रामुळासी गेला नामा रामुळासी गेला. हाती धरूनी देवाला देवा चला आमुषा हाती देवोनी देवाला देवा आला मोच्या घराला. सण दिवाळीचा रामुळासी गेला नामा रामुळासी गेला. सण दिवाळीचा नामा रामुळासी गेला नामा रामुळासी. काय अधिकार आहे नामदेवरायचा? अरे 5 वर्षाची नामदेवरायची मूर्ती आहे, लुटू 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 करत मंदिरात गेली आहे. चिंतन आहे सर्वाभूती पाय. उग म्हटलं तुम्हाला 10 वाजेपर्यंत, कीर्तनात 12 वाजते का काय कुणाच ठेवा जाता. विठ्ठला विठ्ठला पाच वर्षाची मूर्ती. लक्ष द्या बरं का पुरुष माता भगिनी माझ्याकडं. आणि पांडुरंगाजवळ लुटू लुटू करत नामदेवराय जातात आणि देवाला सांगितलं, ओ देवा चला ना, तुम्हाला माझ्या आईने घरी स्नान करायला बोलवलंय. मी अधिकार सांगायला? माझ्या आईनं घरी स्नान करायला बोलवलं देवा तुम्हाला, असं म्हटल्याबरोबर देव म्हटले, देवा मी तुझ्या जागेवर उभा राहा, मी तुझ्या घरी स्नानाला जातो, पण माझ्या जागेवर कोण उभा राहील? आवाज येतो ना तुमच्यापर्यंत? परमात्मा काय करतो सांगू का? आपुलेची देशी पददासा. संत काय करतात? प्रमाण पाठे का तुमच्या? कृपा कटाक्ष निहाळिले आणि आपुले बैसविले. समजा परमात्मा स्वतःची जागा देतो की नाही? समजा मी आज मुंबईला कीर्तनाला आलो की नाही, समजा आता उद्या ठरवलं इथंच थांबू आपण, एक गाडी घेऊ, गाडीला भोंगा लावू, सगळं 4-2 कार्यकर्ते फिरू. आणि आणली हे आहेत ना माझ्या आंबेजोगाईकडलं मंडळ आहे ना माझं, एक भोंगा लावून द्या, एक गाडी करून द्या आणि लगेच उद्या मुंबईमध्ये फिरू. उगा इलेक्शन कशाला? पवार किसन महाराज पवाराला महापौर करून टाकू. तुम्ही
तिकडे सगळे. हा कीर्तन झाल्या झाल्या तुम्ही विचाराल ह्या कार्यकर्त्याला, अरे इथं काय कमी गेले, ती तिकडे पिढा मागवली म्हणते तुम्ही. बरं चिंतन आहे आपलं. परमात्मा स्वतःची जागा देत. नामदेवरायांना सांगितलं, देव म्हणता, देवा तू माझ्या जागेवर उभा राहा, मी घरी स्नान करून येतो. डोळ्यापुढं चिंतनाना विटेवरून जगाचा बाप पांडुरंग परमात्मा खाली उतरलाय आणि नामदेवरायांना उभं केलंय आणि परमात्मा नामदेवरायाच्या घरी स्नान करायला जातात. काय केलं गोणाई माते? माझ्या पांडुरंगाला उठणं लावलं, माझ्या पांडुरंगाला स्नान घातलं, साबण लावून अंग सोडलं. काय केलं गोणाई माते? डोक्यावरचा पदर काढला आणि माझ्या पांडुरंगाचा अंग पुसायला. पदर डोईचा काढिला, बाळ नंदाचा पुशिला. परमात्म्याला स्नान घातलं आणि परमात्मा मंदिरात निघाले. डोळ्यापुढं चित्राना, चला पंढरपूरला जाऊन लगे येऊ आपण 2 मिनिटांमध्ये. मंदिरात देव येत आहे, तोपर्यंत विटेवर नामदेवरायाचा काकडा चालू आहे आणि माझा परमात्मा गरुड खांबा पशी येऊन उभा राहिला आणि नामदेवरायाकडं पाहतो आणि घळ 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 रडायला लागला. महाराज वर्णन करतायत, पाहतो भक्ताचे सोहळे. जसं मुलाचं वर्णन केलं की आईला आनंद होतो ना, तसं भक्ताचं वर्णन चिंतन केल्यानंतर माझ्या परमात्म्याला आनंद होतो. अशा असणाऱ्या अधिकाराचे नामदेवराय, तरी ते नामदेवराय संत सभेमध्ये कच्चे ठरले. हे चिंतन आळंदीला ज्यावेळेला संत संमेलन भरलं, त्या संत संमेलनामध्ये चिमुकली 5 वर्षाची मुक्ताई आहे. मुक्ताईनं काकाला सांगितलं, ओ काका तुम्हाला गाडग्याची खरी परीक्षा, हातामध्ये थापटणं घ्या आणि याच्यामध्ये कच्च कोणतं पक्क कोणतं पा. काकांनी हातामध्ये थापटणं घेतलं. निवृत्ती ज्ञानोबाराय सोपान काका यांच्या डोक्यावर मारतात, पण ज्या वेळेला मारता मारता ते थापटणं गोरोबा काका ज्या वेळेला नामदेवरायाच्या डोक्यात मारायला लागले ना, त्यावेळेला नामदेवरायाने सांगितलं, ओ काका का मारता बरं? सगळे संत मंडळी मोठ्यानं आरडली, कच्च 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 कच्च. नामदेवराजी तिथून पळाली बर का. मंदिरात येईपर्यंत माग पाहिलं, नामदेवरायचा अभंग एक तीर्थावळी. देवापाशी आले नामदेवराय, म्हटले, देवा ही संत मंडळी कपटी अशी. काय झालं नामा, काय झालं नामा, काय झालं नामा? अरे काय झालं नामा? देव म्हटले, अरे काय झालं नामा? नामदेवराय म्हटले, काय देवा तुझे ती सगळी येडे संत आळंदीला जमले काय, आणि त्या चिमुकल्या मुक्ताईनं आळंदीच्या गोरोबा काकांना हातात थापटणं दिलं काय, सगळ्याच्या डोक्यात मारायला लागले काय, सगळ्याच्या डोक्यात मारता मारता माझ्या डोक्यात मारायला लागले. माझ्या डोक्यात का मारता म्हटलं? बरोबर. सगळे म्हटले कच्च 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 कच्च. देवा सांगा बरं मी कच्चा आहे की पक्का आहे? देव म्हटले, नामा आणखी थोडा तू कच्चा. आता कुठं अपील करायचं? नामदेवराय म्हटले, देवा आणखी मी कसा कच्चा आहे? देव म्हटले, नामा फक्त तू मला विटेवर जाणतो, आपलं चिंतन आहे सर्वाभूती पाहे. विठ्ठला विठ्ठला नामदेवराय फक्त देवाला विटेवर जाणत होते. नामदेवरायला सगळ्या ठिकाणी देव दिसावा म्हणून देवानं नामदेव महाराजांना औंढ्या नागनाथला विसोबा खेचराकडे पाठवलं. बरोबर आहे ना? सोपाय ना कथा भाग. आणि नामदेवरायाला औंढ्या नागनाथला पाठवलं ना, विसोबा खेचर भगवान शंकराच्या पिंडीवर पाय देऊन झोपले होते. गुरु करण्यासाठी पाठवलं. तिथं गेले आणि पिंडीवर पाय विसोबा खेचराचे पाहिल्या बरोबर नामदेवराय म्हटले, मनात म्हटले बरं का, देवाला तर काही अक्कलच नाही म्हणले कुणाकडे गुरु करायला पाठवावं म्हटलं. मी रात्री बोललो कीर्तनात, गुरु 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 करून कुणाच्याही मागं लागू नका बरं. महाराज म्हटले, हा
गुरुना बजर बट्टू प्रमाण ऐकायचं का तुम्हाला? गुरु चांगला तपासून करा बरं का, पुन्हा पश्चाताप करून काय उपयोग नाही. तू का म्हणे आईसे गुरु शिष्यपण आणि आईसे गुरु शिष्यपण म्हणे आईसे गुरु शिष्यपण विठोबाची आन नरका जाती शोभाची आन नरका जाती शोभाची आन. मुलीच आठवलं म्हणून बोल. गुरु करण्यासाठी स्वामी विवेकानंद निघाले. माझ्या माता भगिनीत ना, आता तरुण माता भगिनीला नाही कळणार, पण पूर्वीची आजी पाहणं, ज्यावेळेला अगोदर दळायचं ना, दळायच्या वेळेला काय करत असत त्या? हलवणी खुंट आधी करावा बळकट. तसं गुरु पुन्हा पश्चाताप करून काय उपयोग आहे? दोघं बी शिष्य बी नरकाला आणि गुरु बी नरकाला. ऐका, स्वामी विवेकानंद गुरु करण्यासाठी फिरू लागले बरं का. फिरता फिरता फिरता, लक्ष द्या माझ्याकडे, फिरता 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 फिरत 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 गेले की नेमकं रामकृष्ण परमहंस यांच्या पर्णकुटीमध्ये आश्रमावर गेले. परमहंस असं झोपलेले होते बरं. माझ्या हाताकडे पहा. स्वामी विवेकानंद तिथं रामकृष्ण परमहंसांच्या जवळ गेलेले आहेत. स्वामीजींनी खिशातला एक ठोकळा रुपया काढला आणि रामकृष्ण परमहंसांच्या हातात ठेवला. हातावर ठेवल्याबरोबर हात पालता झाला. ओवी म्हणायची का तुम्हाला? तरी जयाचे चोखटे मानसी मी होऊ न्यासे क्षेत्र संन्यासी जया निजलिया ते उपाशी वय. काय वैराग्य! अरे हातावर रुपये ठेवल्याबरोबर हात पालता झाला. काय असा गुरु करावा. रामकृष्ण काही परमार्थात जोड आहेत, सांगायला वेळ नाही मला बरं का. निवृत्ती ज्ञानोबा यांची जोडी आहे, कृष्ण परमात्मा अर्जुन यांची जोडी आहे, जोग महाराज मामासाहेब यांची जोडी आहे बरं का. जोड्या आहेत काय परमार्थामध्ये. आणि नामदेवरायनीला तिथं पाठवलं. पिंडीवर पाय ठेवलेले पाहिल्याबरोबर राग आला, पण देवानं पाठवलं, काय करावं आता. तिथं गेले राग राग म्हटले नामदेवराय, ओ बाबा कळत नाही का तुम्हाला? ती देव आहे ना, महादेवाची पिंड आहे ना. नामदेवराय म्हटले, दिसत नाही का बाबा? विसोबा खेचर म्हटले, नामा अरे रागावू नको, माझं वय झालंय बरं का. म्हाताऱ्या आई वडिलांना रागावू नये मुलानं कधी बरं का. अरे वय झालंय माझं, माझे पाय उचलत नाहीत. मग असं करणं, तुझ्या हातानं उचलन ठेवणं. खरं सांगा बरं, नामदेवरायने प्रेमानं उचलले असेल का पाय? राग राग पाय उचलले आणि जिकडं बाजूला ठेवतील ना तिथं भगवान शंकराची, जिथं पाय ठेवतील ना तिथं भगवान शंकराची पिंड. नामदेवरायांना परीक्षेसाठी पाठवलं नागनाथला. तिथून नामदेवराय आले, चंद्रभागेत स्नान केलं. माहिती तुम्हाला, स्वयंपाक करायला लागली. देवाला वाटलं याला परीक्षेला पाठवलं होतं ना, पास झाला की नापास झाला पाहू. नामदेवराय स्वयंपाक करतात आणि माझ्या भगवान परमात्म्यानं कुत्र्याचं रूप धारण. बस जिथं स्वयंपाक करतायत ना नामदेवराय, तिथं भगवान परमात्म्यानं कुत्र्याचं रूप धारण केलं आणि तिथं जाऊन लगे 2-4 पोळ्या हातामध्ये घेतल्या आणि पळायला लागले. नामदेवरायने हातामध्ये तुपाची वाटी घेतली. हाती घेऊन तुपाची वाटी नामा लागे श्वाना पाटी. नामदेवरायला परीक्षेला पाठवलं. देवाला वाटलं माझा नामा पास झाला. काय प्रचिती आली, काय अनुभव आला, काय महाराजांना अनुभूती आली. अभंगाचं पहिलं चरण. सर्वभूती पाहे पाहे सर्वभूती पाहे पाहे एक वासुदेव. सर्वभूती पाहे पाहे सर्वभूती पाहे पाहे सर्वभूती पाहे पाहे एक वासुदेव वासुदेव. सर्वभूती पाहे पुसोनिया ठाव हत्तता पुसोनिया ठाव हत्तता तोची संत साधू साधू तोची संत साधू साधू
हरिपाठ सगळ्यांना पाठ आहे. भरला गणदाट हरी दिशे जनी वनी सर्वा घटी संपूर्ण हा ज्ञानोबा राहायचा हरिपाठ. चला नाथांच्या हरिपाठामध्ये हरीची याद जे जे दृष्टी दिशे. चला ज्ञानेश्वरी मध्ये महाराज सांगतात जे जे भेटे भूत संत पाहतील ना तिकडं त्यांना देव दिसतो बर का. जनिवनी अवघा देव जनिवनी अवघा जनिवनी अवघा देव जनिवनी अवघा देव वासनेचा पुसावा ठाव वासनेचा पुसावा ठाव मनोनी गातो वासुदेव मनोनी गातो वासुदेव ऐसा मनी वसुद्यावा भावगा ऐसानी वसुदेवा भावना ऐसा मनी वसुद्यावा भावगा कीर्तन म्हणजे असं झोपा घेत नसतं बाबा. आमचे गुरुवर्य शास्त्री महाराज म्हणायचे तुका म्हणे येथे भजन प्रमाण. परवा दिवशी एका महाराजाने अभंग घेतला माझ्या सप्त्यात. शास्त्री होते नाव नाही सांगत मनोजबाई तू फोन लावशील मी असं म्हणलो म्हणून बर का. हा कीर्तन होत त्याचा त्यालाच अभंग कळला नाही बर. विठ्ठला विठ्ठला ऐका सगळे ऐका. गुरुनाम गुरु मामासाहेबांचे शिष्य गुरुवरी घुले बाबा सांगायचे. घुले महाराज पाठात सांगत असताना घुले बाबा म्हणायचे बरं का जगन्नाथ बाबा प्रवचन हा ज्ञानाचा विषय आणि कीर्तन हा नामचिंतनाचा विषय. विठ्ठला विठ्ठला अरे संत महात्मे पाहतील तिकडं त्यांना देव दिसतो. जिकडे पाहे तिकडे देव. अभंग काय आपला मला सांगा. पुन्हा गीतेमध्ये नेतो 14व्या अध्यायामध्ये. अरे शास्त्रकार सांगतात आपल्या डोळ्याला दिसत असताना एकच दिसावं. 2 दिसणं दोष आहे त्याच्यापेक्षा 3 दिसणं तर जास्तच दोष. ऐकायचं का वेदांत तुम्हाला. 1 म्हटलं की ब्रह्म आहे 2 म्हटलं की ब्रह्म आणि माया आहे आणि 3 म्हटलं की ब्रह्म माया जगत प्रकाराचे 3 हरे प्रकाराचे 3 प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन 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 केले
त्रयी देवाते लाविले आणि भगवान परमात्मा 14व्या अध्यायामध्ये 3 गुणाचे 3 श्लोक सांगतात. हे अर्जुना, तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाश कमनामयम् सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. अर्जुना, सत्वगुण आहे. चला पुढं. रजो रागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवम. चला पुढं. तमस्व ज्ञानजम विद्धि मोहनम सर्वदेहिनम. मला बी येतंय कीर्तन बरं का. काय म्हणलो मी? 3 गुण आपल्या ठिकाणी असतात. आता 3 पण गुण आहेत आपल्या. मी सांगतो तुम्हाला, एका गुणानं उत्कर्ष केला का 2 गुण खचून असतात. आता आपण कोणत्या गुणात आहेत सांगू का तुम्हाला मी? ऐक नाही. आता सगळे तुम्ही कसे आहेत? लावणी मृदंग गोड हरी कीर्तन ऐकायचं आला की नाही आपण? आता काहीतरी कीर्तनापुरतं तरी आपल्या मनात द्वेष आहे का कोणाविषयी? माझी विनंती सगळ्यांना, कीर्तनापुरतच नाही, आयुष्यभर कोणाविषयी द्वेष करू नका. आपल्याला जगायचंय किती दिवस? विठ्ठला विठ्ठला पांडुरंगाला प्रार्थना करा. पांडुरंगाला प्रार्थना, माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना प्रार्थना करा. आपण भाग्यवान आहात. मागच्या महामारीतून आपण जिवंत राहिलो. कोरोनासारख्या काळात आता कोरोनातून जिवंत राहिलो ना आपण. आता जेवढे दिवस जगायचे ना आपल्याला, 4, 2, 10, 5 वर्ष, फक्त एकच शिका, दुसऱ्या आपल्या पुढच्या व्यक्तीवर द्वेष मत्सर करू नका. जीवापाड प्रेम करायला शिका. चालतो. आपल्या जवळ सत्वगुणानं उत्कर्ष केलेला आहे. 2 गुण आहेत ना, रजोगुण आहे, तमगुण आहे, पण खचू नये. हा सत्वगुण आहे. चला बाहेर निघाले ना, सांगितलं चला संपत, किती टक्केवारीने घ्यायचे तुला, याला म्हणायचं रजोगुण. पुढे गेलाय ना, बाया मागं सारतो, काय समजेलच मला, बस याला समजायचं तमगुण. एकच दिसावा, चिंतन नाही पाहे एक वासुदेव. जगामध्ये एकच सत्व आहे बस. 2ही दिसणं बरं नाही आणि 3ही दिसणं बरं नाही. पण काय झालं, एकाच्या डोळ्याला दृष्टी दोष झालेला होता, त्याला एकाच 2 दिसायचं. बरं का विनेकरी? विनेकरी छान आहेत, मस्त पगडी बिगडी आहे का नाही? हा बस मस्त 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 राजावा माणसानं. तुम्हाला माहिती का हा सुख सोहळा? खरं सांगा, एवढा आनंद आपल्या घरी का? सांगा बरं. काही नाही घरी, याचं तोंड तिकडं त्याचं तोंड तिकडं. बाप लेकाला बोलत नाही, सून सासूला बोलत नाही. विठ्ठला विठ्ठला एक जणाला दृष्टी दोष झाला होता, एकाच 2 दिसायचं. त्याला समोरून 1 रुपया आला का, एकाच 1 पत्नी आली का? मग आता मला सांगा, एकाच 2 दिसणं बरं का? पण एकाच 2 दिसू नये म्हणून तो डॉक्टरकडे गेला. आमचे बंकट स्वामी महाराज 3 नंबरचे वैद्य सांगायचे, 1, 2. नंबर 1चा वैद्य सांगायचे स्वामी महाराज. त्या रोग्याच्या अंगावरचं कपडा न्यायचा, कपड्यावर परिधान, रोगाचं निदान, नंबर 1चा वैद्य. रोग्याची नाडी तपासायची, नंबर 2चा वैद्य. अर्धा तास पेशंटची बेजारी करायची, नंबर 3चा वैद्य. दवाखान्यात नेलं का, डोळे दाखवा, जीभ दाखवा, पालतं व्हा, उतानं व्हा, आणि पुन्हा म्हणायचं तुम्हाला काय होतंय. बरं तसं याला एकाच 2 दिसत होतं. पेशंट डॉक्टरकडे गेला, म्हटला डॉक्टर साहेब मला एकाच 2 दिसतं. डॉक्टरने सांगितलं तुम्ही 3 जण कशाला आलाव? कळलं का नाही तुम्हाला? कळलं 10च्या पुढं पला. अरे याला एकाच 2 दिसत होतं, त्याला दोघाचं 3 दिसतं. जगद्गुरु तुकोबार. अरे संत महात्म्यांना जिकडं पाहतील तिकडं देव दिसायचा. आज कितीतरी प्रमाण सांगेल मी तुम्हाला. अरे नामदेव महाराजांना कुत्र्यात दिसला, तर आता षष्ठीनं बीज झाल्यानंतर माझ्या नाथ महाराजांना गाढवात दिसला. आपल्या जगमित्र नागांना वाघात दिसला. परळीची मंडळी ना. बरं याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला, माझ्या जनाबाईला गौरीत दिसला. आपण गौरीत गेलो तरी दिसत नाही. नाही कळलं तुम्हाला? माझ्या गवळणी आहेत. अरे त्या ब्रजवासी गोपिका आहेत. माझं चिंतन आहे सर्वाभूती पाहे. ब्रजवासी गोपिका गोकुळामध्ये, मथुरेमध्ये दह्या दुधाचे माठ डोक्यावर घ्यायचे आणि विकायला बाजाराला गोकुळात जायचे.
दही दूध विकायला नेल्यानंतर त्या गवळणीनं म्हणायला पाहिजे, दही घ्या, दूध घ्या, गोविंदू घ्या, कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या, तव तव हसती मथुरेच्या गे, गोविंदू घ्या, कोणी तव तव हासती मथुरेच्या गे, गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या गे. आणि संत महात्मे पाहतील तिकडं त्यांना देव दिसाय. कांदा मुळा भाजी याच्या पुढं सांगेल तुम्हाला, भूती देव म्हणून भेटतो या जना, देव म्हणून भेटतो या जना, भूती देव म्हणून भेटतो या जना, म्हणून भेटतो या जना, नाही हे भावना नर नारी, नाही हे भावना नर नारी, नाही हे भावना नर नारी, तुका म्हणे बिंदू सर्पनारायण, विष्णू सर्वनारायण. काय चिंतन आहे आपलं? सर्वाभूती. अरे गीता सांगते, परमात्मा सांगतात, अर्जुना ईश्वर सर्वभूताना. बस जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवन, हा भक्ती योग निश्चित जाण माझा, सर्वाभूती पाहे एक वास. चला पुढं, पुसोनिया ठाव अहंतेचा. संत त्यांना म्हणावं ज्यांची देहावर अंता नाही ते संत आहेत. भक्त आईसे जाना जे देही उदास, भक्त आईसे जाना, जे देही उदास, भक्त आईचे जाना, जे देही उदास, भक्त आईचे जाना, जे देही उदास. गेले आशा पास निवारोणी, गेले आशा पास निवारोणी, निवारोणी विषय तो ज्याचा सारा नारायण, विषय तो ज्याचा सारा नारायण. नारायण विषय तो जाणता, नारायण विषय तो जाणता, सोनिया ठाव अहंते. भक्ताईशे जाणा ही तुकोबारायचं प्रमाण. ज्ञानेश्वरीत नेऊ का तुम्हाला 13व्या? जो या देहावरी उदास ऐशिया परी, मुखिता जैसा बिडारी बैसलाशी. चला गीतेमध्ये, निर्माण मोहा जित संग दोषा, त्यांना संत म्हणतात. महाराज सांगतात, कबीर महाराज रस्त्याने चालले. काय बोलायलो आपण? पुसोनिया ठाव अहंतेचा, सर्वाभूती पाय बोललो पण आपण. आता पुढे चाललोय आपण सेवा करत करत. पुसोनिया ठाव अहंते. महाराज सांगता ज्याची देहावर अंता नाही ते संत. कबीर महाराज रस्त्याने चालले आणि कबीर महाराजाच्या पायाला पेंढरीला कुत्र चावलं आणि पायातून रक्त गळायला लागलं. लोक म्हटले, महाराज कुत्र चावलं ना तुमच्या पायाला, रक्त गळायलं ना. महाराज म्हटले, कुत्ता जाने और चमडी चमडी जाणे. पुसोनिया ठाव. महाराज सांगतात असे जे संत आहेत ना, ते संत भेटावे नाही, ओळखावा. अभंगाचं दुसरं चरण आहे. तोची संत साधू ओळखावाने का, 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 तोची संत साधू ओळखावाने का,
तोची संतोषा ढोल तावानिका नामदेवराव सांगतात ओळखावा भेटावा नाही. तशी तर भेट अवघड आहे. पाटे प्रमाण तुमच्या बहुवा अवघड अनेक ओवी भागवता चला. निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्या लायजे पाठो वाटे तै होय भेटी हरिप्रियाची. अवघड आहे. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे चंद्रामृत ही हाता चढे हरिप्रियाची भेटी नाथुडे दुर्लभ गाडे मनुष्या. भेटावा नाही डोळ्यापुढं चित्रांना सज्जनो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे संत आळंदीकरांना भेटले नाही का त्यांनी ओळखलं नाही. जर ज्ञानोबारांना आळंदीकरांनी संत आहेत असं जर ओळखलं असतं तर संन्याशाची मुलं म्हणून वाळी टाकलं नसतं. एक दिवस माऊली इंद्रायणीवर स्नान करायला जातात आणि एका समाजकंटकानं पाहिलं आणि सांगितलं अरे बघा त्या संन्याशाच्या मुलानं आपली इंद्रायणी बाटवली तर मला ठोका त्या ज्ञानाला. एखाद्या कुत्र्याच्या अंगावर जसं 10-5 कुत्रे चवताळून पडावेत ना तसं माऊलीच्या अंगावर 10-5 मुलं चवताळून पडलेत. मारतायत माऊलीला. गडबडा माझी माऊली लोळतीये, अंग चिखलानं भरलेलं आहे. माऊली म्हणते अरे मारू नका मारू नका, माझी चूक झाली आहे, माझी चूक झाली आहे. मी आजपासून तुमच्या इंद्रायणीवर कधीच स्नान करायला येणार नाही. मी तुमच्या आळंदीमध्ये कधीच मधुकरी मागायला. मनोज भाऊ गोड प्रमाण म्हणा. समाधी सोहळ्याचा प्रसंग डोळ्यापुढे आणा. ज्ञानाचा सागर ज्ञानाचा ज्ञानाचा सागर ज्ञानाचा 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 सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानाचा 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 माऊलीचा अवतार कार्य संपलंय. अर्ध्या क्षणात सांगतो तुम्हाला. माऊलीला शेवटचं स्नान घालतायत. माऊलीला शेवटचं स्नान घातलेलं आहे. अंगावर पितांबर परिधान केलेलं आहे. ज्ञानराजाच्या कपाळाला गंध तिलक लावलेला आहे. माऊलीच्या गळ्यामध्ये तुळशीचे हार घातलेले आहेत. माऊलीच्या समोर चौरंग ठेवलेला आहे. चौरंगावर ज्ञानेश्वरी ठेवलेली आहे. पंचारती लावून ठेवलेली आहे. आणि माऊलीला समाधीकडून न्यायचंय. त्यावेळेला माऊली समाधीकडून निघालेत आणि एक हात माऊलीचा देवानं धरलेला आहे आणि दुसरा हात श्री गुरु निवृत्तीनाथाने. आणि माऊलीने पहिला पाय ज्या वेळेला सज्जनो समाधीमध्ये खाली ठेवल्याबरोबर निवृत्तीनाथाने ज्ञानराजाला निहाळलं आणि गहिवरून आलं निवृत्तीनाथांना माऊली म्हणून हंबरलं. 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई आहे. निवृत्तीनाथाने अमरना बोलल्याबरोबर परकर वाचलेली मुक्ता म्हणती, ए दादा
बांधल्या पेंडीचा सुटलासे आळा, दृष्टांत संपला. निवृत्तीनाथ रडतायत, देव रडतायत. रुक्मिणी मातेनं विचारलं देवा का रडतात? देवानं सांगितलं रुक्मिणी ऐक, माझ्या ज्ञानोबा सारखा भक्त मागेही झाला नाही आणि पुढेही झाला नाही. वेळ संपत आला. देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखला नयनी, हेची ज्ञान संजीवनी दान त्रैलोक्याशी धन्य धन्य धरात. माझं चिंतन आहे निवृत्ती ज्ञानोबा हे आळंदीकरांना भेटले नाहीत की ओळखले नाहीत. चला पुढे देऊला. माझे जगद्गुरु तुकाराम महाराज संत आहेत असं जर कळालं असतं तर मंबाजी भवानी काट्याच्या काठीनं मारलं नसतं. चला पुढं पैठणला. नाथ महाराज संत आहेत असं जर कळालं असतं एवढं अंगावर नातांच्या थुंकला नसता. चला सातारा जिल्ह्यात सज्जनगडावर. जय जय रघुवीर समर्थ. रामदास स्वामी संत आहे जर असं जर ओळखलं असतं तर त्या म्हातारीनं सारवता पोताऱ्या फेकून मारला नसता. जर ज्ञानोबा जर संत आहेत असं ओळखलं असतं तर माझी ज्ञानराज माऊली सिद्ध बेटामध्ये जाऊन ताटी लावून बसली नसती. वेळ नाही म्हणून सांग ना, ताटी लावून बसली ना. बोलू का अर्धाक्ष? बोला म्हणले तर बोलतो. त्यावेळेला माऊलीला मारलेलं आहे. रुक्मिणी माता स्वयंपाक करते, अंग भरलेलं आहे. रुक्मिणी माता म्हणते ज्ञाना का अंग भरलं र तुझं? माझी माऊली रडत रडत म्हणते बघ नाही मी सकाळी स्नान करायला गेलो होतो बघ, मला मारलं इंद्रायणीवर. आणि ज्या वेळेला ज्ञानोबा राय रडत रडत गेलेत, ज्ञानोबा रायांनी सांगित ठरवलं अरे समाजाला काय आजपासून कोणालाच तोंड दाखवायचं नाही. माऊली बेटात गेले तर ताटी लावली आहे. रुक्मिणी माता आहे, सोपान काका विठ्ठल पंत आहेत. माझी चिमुकली इकडं तिकडं फिरणारी मुक्ताई म्हणती आई निवृत्ती दादा दिसतो बघ, सोपान काका दिसतो बघ, माझा ज्ञानदादा कुठं गेला? मुक्ताईला रुक्मिणी माता म्हणती बघ इंद्रायणीवर स्नान गेला होता बघ कराय, त्याला मारलं तिकडं जाऊन बस. जिथं ताटी लावली आहे ना तिथं लुटू 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 करत माझी मुक्ताई गेले. येईल का म्हणायला योगी पावन? बोला संपलं की. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. साहे अपराध जनाचा, आहे अपराध जनाचा. विश्वरागे झाले वर्णी, संती सुखे भावे पाणी. विश्वरागे झाले वन्ही, संती सुखे भावे पाणी. रुक्मिणी माता म्हणते बघ मुक्ता सकाळी स्नानाला गेला होता त्याला मारलं आणि ताटी लावून बसली माझी ज्ञानराज माऊली. चिमुकली मुक्ताई लुटू 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 करत जिथं ताटी लावली तिथं गेली आणि ताटीचा दरवाजा बाजूला केला. आमचे स्वामी महाराज म्हणायचे चिमुकल्या मुक्ताईनं ज्ञानदादाच्या हनवटीला धरलंय, हात लावला, सांगितलं ए दादा रागे भरावे कवनासी, आपण ब्रह्म सर्व. हे दादा ऐकून घेणार तुला राग कशाला पाहिजे रे दादा? संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ अंता नये म्हणा. ताटीचं प्रकरण पहा. तोची संत साधू ओळखावा. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात ज्यांना धड दगडाप्रमाणे वाटतं ते संत आहे. देखिली आधन मृत्यु के समान, देखिली आधन मृत्यु के समान, देखिली आधन मृत्यु के समान. नवविधारत्ने जैसे धोंडे, नवविधारत्ने जैसे धोंडे, तोची संत साधू ओळखावा निका,
तोची संत साधू ओळखावा निकाल तोची नवविहारणे दैते घोडे तोची संत साधू ओळखावा निखार तोची संत साधू ओळखावा सोने रुपये आम्हा मृत्युके समान 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 माणिक पाषाण खडे दैसे माणिक पाषाण खडे दैसे पाषाण खडे दैसे काय टेन्शन घेऊ नका आता शिक माझ्या घड्याळात 8 वाजले बरं तस काय नाही कीर्तनाचे मिनिट थोडे मोठाले असतात बरं विठ्ठला छत्रपती शिवाजी महाराजांनी माझ्या श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांना नजराना पाठवला अर्ध्या मिनिटात सांगतो मी म्हणलं ना वेळेवर रात्री बोललो मी कीर्तनात परिचय सांगितला शिवाजी महाराजांचा काय सांगितलं सांगू अरे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे कोण आहे छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा निर्माण केला ते तुकाराम महाराज आहेत वेदाचा तो अर्थ अमाशीच ठावा म्हणवणारे तुकाराम महाराज आहेत ब्रह्मज्ञानाला लाळ घोटायला लावणारे माझे तुकाराम महाराज आहेत मानव देह घेऊन निजधामाला जाणारे माझे तुकाराम महाराज आहेत तुकिता तुलने तुकासी आले तुकिता तुलने छत्रपतींनी माझ्या तुकोबारायांना नजराना पाठवला ज्या शिळेवर भजन करतात त्या शिळेकडे पाहिलं नजराना तुकोबारायांनी अभंगाचं 3रं चरण देखील आधड धड पाहिलं त्या शिळेवर महाराज शिळेला बोलतात शिळे विटाळ झाला तुला विटाळ तू विटाळलीस आजपासून तुझ्यावर बसून कधीच भजन करणार नाही ती दगडाची शिळा गडगड 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 करीत इंद्रायणी गेली स्नान केलं पुन्हा काठावर येऊन बसली मग तुकोबाराय चिंतन कराय काळ सारावा चिंतने चिंतने सरे तो धन्य धन्य काळ वृक्षवल्ली आम्हा सोयरी रामायणातलं पहा ना सीतामातेनं नवरत्नाचा हार दिलेला हनुमंतरायाने फेकून दिला हे तर माहिती ना खरं सांगा बरं धन कुणाला आवडत नाही तुम्हाला आवडत नाही का आम्हाला कंबर बांधणारला आवडत नाही धन कुणाला धन 2 माणसाला आवडतं पखवाजाला आणि कीर्तन करायला अरे धन 2 माणसाला आवडत एक आवडतं संन्याशाला आणि दुसरं आवडतं निपुत्रिकाला भागवतातली ओवी वाचा देखताची त्या धनाशी विकल्पी होती संन्याशी देखील या धन मृत्युके समान घातले बाहेरी नामा बने नाम बस महाराज सांगता तोच संत साधू विठोबार कुमाई विठोबार कुमाई ज्ञानेश्वर विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार जय जय विठोबार जय जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार जय जय विठोबार कुमाई विठोबार विठोबार ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली महाराज ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली हरी विठ्ठल
तुकाराम हो ज्या जगद्गुरु तुकोबाराच्या वैकुंठ गमन विजय निमित्तानं हा उत्सव चालू आहे. 17 दिवसाचा उत्सव. आजची 11व्या दिवसाची सेवा कमिटीनं माझ्याकडे दिली आहे. आपण वेळेत सगळ्यांनी भगवान परमात्म्याची सेवा केली. त्या तुकोबारायचं गोड प्रेमानं असं भजन करा. पुरुष मंडळी फक्त पुरुष मंडळीवर हात करा. चला भजन मात्र सगळ्यांनी करा. चला तुकाराम 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 सगळे म्हणा. तुकाराम 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 महिला मंडळी सगळे भजन करा. तुकाराम 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 सर्वाभूती पाहे कवासुदेव पुसोन्या ठाव अहंतेचा तोची संत साधू ओळखावा निका एरथे ऐका मायाबद्ध वेळ संपला. या जगद्गुरु तुकोबारायचा बीजोत्सव चालू आहे. उत्सवामध्ये नामदेव महाराजांचा अभंग घेण्याचं कारण आहे जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा अभंगाची संख्या सांगे शतकोटी उरले ते शेवटी लावी तुका झालेली सेवा जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी समर्पित करायची. तुमच्या श्रोत्यांच्या चरणी समर्पित करायची. भगवान परमात्मा तुकोबाराय तुमच्या सांसारिक जीवनामध्ये सुख समाधान आनंद लाभो आणि तुमच्या हातून परमार्थ घडो. कारण परमार्थ करावा लागतो. सांगू तुम्हाला मी, संसार होत असतो परमार्थ करावा लागतो. ज्याच्यातलं काहीच कामाला येत नाही त्याला संसार म्हणतात. ज्याच्यातलं काहीच वायाला जात नाही त्याला परमार्थ म्हणतात. करून संपवल्या जातो त्याला परमार्थ म्हणतात. जो कधीच संपत नाही त्याला संसार म्हणतात. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले तेथ माझे जी उरले पायी कपट. मामासाहेब असतील, केळकर गुरुजी असतील, जोग महाराज असतील, सगळ्या संतांच्या चरणी तुमच्याही स्रोतांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल नाम म्हणे नाम गोविंदाचे वाचे, नाम म्हणे नाम गोविंदाचे वाचे, नाम म्हणे नाम गोविंदाचे वाचे, नाम म्हणे नाम गोविंदाचे वाचे.
म्हणे नाम गोविंदाचे वाचे नाम 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 म्हणे नाम गोविंदाचे वाचे विसंबेना त्याचे क्षण मात्र विसंबेना त्याचे क्षण मात्र तोची संत साधू ओळखावा निका तोची संत साधू ओळखावा निका विसंबेना त्याचे क्षण विसंबेना त्याचे क्षण मात्रे तोची संत साधू ओळखावा निका तोची संत साधू ओळखावा तेरते का माया पथ हेरते का माया पथ हेरते का माया पथ हेरते एका हेरते का पायवत हेरते का मायाबद्ध हेरते का मायाबद्ध मायापथ बोला ये रते ऐका मायापथ ये रते का रते ऐका मायापथ 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 रते ऐका माया माया बंद माया बंद रते संत साधू ओळखावा तोची संत ओळखावा विठ्ठल जय जय विठ्ठल
जय जय विठाल जय जय विठाला बोलिलेले पुढे देवा पुढे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध हरी नाही विचारिला अधिकार मी आपला क्षमापराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायावे करा क्षमापराध महाराज उपस्थित संत सज्जन मायबाप बंधू वगैरे